घबाडकुंड चित्रपट आम्ही थिएटरमध्ये पाहिला आणि आमचे 90% थिअरीज आणि ब्रेकडाऊन्स बरोबर निघाले। हा रिव्ह्यू आम्ही पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्हमध्ये करणार आहोत आणि यात आम्ही स्पॉइलर नाही देणार आहोत, तर तुम्ही बघू शकता। तर आधी आपण पॉझिटिव्ह गोष्टी बोलणार आहोत, तो शेवटपर्यंतचा सस्पेन्स। म्हणजे असं मध्ये मध्ये फिल्म बघताना असं कुठेतरी फील होतं की आता काय होणार, आता हे होईल ते होईल, आणि ना एकदम ऑन द पॉईंट टॉपिक दाखवलं आहे। म्हणजे थोडं पण असं कुठेतरी बोर झाल्यासारखं नाही वाटत। स्टोरी एकदम सिरियस टोनमध्ये नाही जायला पाहिजे, कॉमेडी तर पाहिजे, म्हणून कुशल बद्रिके यांनी त्यांचं काम छान केलं आहे। नो टाइमपास नो आयटम सॉन्ग। जर तुम्ही अल्लाड पल्लाड पाहिलं असेल तर त्यात एक आयटम सॉन्ग होतं, पण या फिल्ममध्ये ती चूक केली नाही आहे। स्टोरीचा फ्लो मस्त आहे, आता हे झालं नंतर ते झालं, मग जिथे गरज आहे तिथेच आपल्याला पास्टमध्ये काय झालं होतं ते दाखवण्यात येतं। तर ही फिल्म तुम्ही डायरेक्ट बघू शकतात, म्हणजेच याच युनिव्हर्समधला पहिला पार्ट अल्लाड पल्लाड हे बघण्याची तुम्हाला खास गरज पडणार नाही। पण जर तुम्ही अल्लाड पल्लाड बघितलं असेल तर मस्तच आहे, कारण लास्टला एक सरप्राईज आहे। एक्सपेरिमेंटल फिल्म म्हणून मस्त आहे, काही गोष्ट मोठ्या लेवलवर करायचा प्रयत्न केला आहे। सेट डिझाईन, BGM आणि साऊंड इफेक्ट्स हे तर भारीच होतं, पण VFX स्टोरीच्या हिशोबाने एकदम ठीकठाक आहेत। स्टोरी सिंपल आहे, म्हणजे असं कुठे ओव्हर ड्रॅमॅटिक किंवा ओव्हर फिक्शनल असं नाही दाखवलं आहे। सगळं असं नॅचरली होतं आहे आणि एखाद दोन जागाला असं ना जादुई, रहस्यमय, शक्ती, असं तंत्रमंत्र विद्या असं वापरले आहेत। जसं की आपण साऊथ मूव्हीजमध्ये बघतोच, तंत्रमंत्र विद्या आणि अघोरी विद्या हे सगळं दाखवले ना, तसंच या फिल्ममध्येही आहे। ट्रेलरमधले असे शॉट जे चुकीचे वाटत होते, VFX पण, तर ते फिल्ममध्ये इम्प्रूव्ह केले आहेत। रात्रीच्या सीनमध्ये लायटिंगचा वापर मस्त केला आहे। सगळ्यांचे मेकअप आणि कॉस्ट्यूम आहे ना ते एकदम छान केले आहेत, पण जेवढं पण प्रोस्थेटिकवालं काम आहे ना ते थोडंसं कळून येतं। आता बोलूया निगेटिव्ह पॉईंट्सवर। 70-80% सीन तर रात्रीचे आहेत, म्हणजे जास्त तर विहिरीतले आणि गावातले आहेत। आणि आमच्या इकडे थिएटरचा स्क्रीनचा प्रॉब्लेम होता का माहीत नाही, आमच्या इकडे ना ब्राईटनेस कमी होता आणि मराठी ऑडियन्सला डार्क टोनवाले फिल्म बघण्यामध्ये थोडासा सवय नाही, मग कुठेतरी त्रास होऊ शकतो। आणि असं कुठलं तरी पॉवरफुल डायलॉग नाही होतं जे आपल्या फिल्म बघितल्यानंतर लक्षात राहील, आणि खंगरी आणि रंगी कॅरेक्टरला अजून पॉवरफुल दाखवता आलं असतं। म्हणजे ट्रेलर बघितल्यावर आपल्याला थोडंसं त्यांना बघून भीती वाटत होती, पण जेव्हा फिल्म बघितलं तर त्यांना थोडं त्यांचं कॅरेक्टर थोडंसं फिकं वाटलं। फिल्म बघताना कुठे कुठे असं आधीच गेस केलं जाऊ शकत होतं की आता ना हे होणार, मग पुढे ते होणार, जे ट्रेलरमध्ये दाखवलेलं, पण ना फिल्ममध्ये तेवढंच दाखवलं जेवढं ट्रेलरमध्ये दाखवलेलं। म्हणजे त्यांनी असं काय एक्स्ट्रा मनी शॉट नाही दाखवलं जे आपल्याला ट्रेलरमध्ये नाही दाखवलेलं किंवा हाईड केलेलं। ट्रेलर बघून असं वाटलं होतं की पुरी फिल्म हॉरर असेल, पण फिल्म बघितल्यानंतर कळालं की असं काय पुरी फिल्म हॉरर नाही। जेवढं भूत आपण ट्रेलरमध्ये बघितलं तेवढंच या फिल्ममध्ये एका पॉईंटला त्या भूताचा अराउंड जेवढी स्टोरी फिरते तेवढंच आहे, त्याच्यानंतर स्टोरी वेगळ्या गोष्टीवर शिफ्ट होते। आणि खंगरीचे एक्सप्रेशन्स नाही होते, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत चेहऱ्यावर एकच एक्सप्रेशन्स होते। यात जेवढे पण कॉमेडी डायलॉग्स होते ना ते थोडेसे जुने वाटले, म्हणजे वयस्कर लोक हसत होते, पण आमच्यासारखे जेवढे यंग मुलं होते ना त्यांना जरा हसायला नाही येत। आमचं म्हणणं फक्त एकच आहे, आपल्या मराठी फिल्मला सपोर्ट केला पाहिजे जे काहीतरी नवीन करायला बघत आहे, नाहीतर भविष्यात या लेवलवर कोण मराठी चित्रपट बनवणार नाही।